गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आता पार्टनरशिप फायनल अकाउंट आपण बघतोय. ओके, त्याचे दोन प्रॉब्लेम झालेत. आज आपण एक नवीन प्रॉब्लेम घेणार आहोत. तुमच्या बुकमधलं पेज नंबर काढा बेटा 56. प्रॉब्लेम नंबर 3. पेज नंबर 56. प्रॉब्लेम नंबर 3. फॉर्मॅट ड्राफ्ट करा बेटा. Trading account for the year ended 31st March 19. Profit and loss account for the year ended 31st March 19 and balance sheet as on 31st March 19. Balance sheet as on 31st March 19. Okay. फॉर्मॅट झाला नसेल तर व्हिडिओ स्टॉप करा, फॉर्मॅट ड्राफ्ट करा, देन प्ले करा. झाला तर आता बेटा आपण ॲक्च्युअल प्रॉब्लेम सॉल्व करूयात. पहिली स्टेप ॲडजस्टमेंटच्या मार्किंग. पहिली ॲडजस्टमेंट कशावर आहे रे? सेपरेट आहे बेटा. दुसरी डेटर्स आणि बॅड डेट्सवर. डेटर्सवर दोन ॲडजस्टमेंट आहेत. त्यानंतर डेटर्स आणि क्रेडिटर्सवर आहे बेटा. त्यानंतर वेजर्स आणि सॅलरीला टिक मार्क करा. नेक्स्ट इन्शुरन्स, लँड अँड बिल्डिंग आणि लास्ट इन्फॉर्मेशन आहे. टिक मार्क झालं तर पोस्टिंग करूयात बेटा. डेबिट साईडचा आयटम डेबिटलाच पोस्ट होईल. डेबिट साईडचा आयटम पोस्ट करताना स्वतःला काय प्रश्न विचारायचा तर तो आपला खर्च आहे की ॲसेट. खर्च आन्सर आलं तर परत प्रश्न विचारायचा ट्रेडिंगवाला आहे का. यस आन्सर आलं ट्रेडिंगमध्येल्या, नो आलं प्रॉफिट लॉसमध्येल्या. ॲसेट आन्सर आला ॲसेट साईडला ल्या. आणि क्रेडिट साईड पोस्ट करताना इन्कम आहे की लायबिलिटी. फर्स्ट आयटम डेबिट साईडचा पोस्ट करू आपण. परचेसेस. काय परचेस करतो रे आपण? गुड्स. गुड्स परचेस कुठं लिहायचे असतात? गुड्सचे आयटम ट्रेडिंगमध्ये. ट्रेडिंगच्या डेबिटला ल्या टू परचेसेस. बेटा परचेसेस लिहिताना ऑलवेज काय चेक करायचं? उलट साईडला रिटर्न्स आहेत का? आहेत का रिटर्न्स? यस. परचेसेस इनर कॉलममध्येल्या 35,500 आणि ते उलट साईडचे रिटर्न्स लगेच लेस करून टाका बेटा. उलट साईडला परचेस रिटर्न दिलेत. परचेस रिटर्न्स 500 म्हणजे बाहेर परचेसेस येतील 35,000 35,000 रुपये. ठीक आहे झालं. सन्ड्री डेटर्स. डेटर्स म्हणजे यायची उधारी. येणं म्हणजे बेटा ॲसेट. मग ॲसेट साईडला सन्ड्री डेटर्स. याच्यावर 3 ॲडजस्टमेंट आहेत म्हणजे 5 लाईन ब्लँक ठेवावे लागतील. मोजून ब्लँक ठेवा. इनर कॉलम 5 लाईन ब्लँक. सन्ड्री डेटर्स. त्यानंतर सेल्स रिटर्न्स बेटा. सेल्स रिटर्न्सचं काय करतो आपण? सेल्समधून लेस करतो. सेल्समधून लेस करण्यासाठी आधी सेल्स लिहू आपण. सेल्स क्रेडिटला आहेत. ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय सेल्स 58,200 इनर कॉलम 58,200 लेस सेल्स रिटर्न 1,000 बाहेर 57,200 57,200. सेल्स लिहिले त्यातनं सेल्स रिटर्न लेस केले बेटा. ओपनिंग स्टॉक. कशाचा असतो स्टॉक रे? गुड्सचा. गुड्सचे आयटम कुठं लिहितात? ट्रेडिंगमध्ये.
ट्रेडिंगच्या डेबिटला लिहा बेटा टू ओपनिंग स्टॉक 18,100 18,100 ओके. बॅड डेब्ट्स आपली उधारी बुडते बेटा, लॉस झाला. प्रॉफिट लॉसच्या डेबिटला बॅड डेब्ट्स इनर कॉलम मध्ये 500 आणि याच्या खाली बेटा 4 लाईन ब्लँक ठेवा. 4 लाईन ब्लँक. लँड अँड बिल्डिंग खर्च की ॲसेट रे. बिल्डिंग खर्च एक ॲसेट. ॲसेट साईडला लिहा बेटा लँड अँड बिल्डिंग. ॲडजस्टमेंट आहे इनर कॉलम मध्ये. लँड अँड बिल्डिंग 25,000 इनर कॉलम, एक लाइन ब्लैंक. नेक्स्ट है बेटा फर्नीचर. खर्च का एसेट है, एसेट है 20,000. ॲडजस्टमेंट नाही आहे त्यामुळं बाहेर द्या. फर्निचर 20,000. डिस्काउंट बेटा डेबिट वाला डिस्काउंट आहे. खर्च असेल की ॲसेट? खर्च असेल. ट्रेडिंग वाला आहे का रे? नाही. डिस्काउंट कधी देतो आपण? खर्च आहे म्हणजे डिस्काउंट दिला सेल करताना. हा सेलचा खर्च आहे, ट्रेडिंग मध्ये येणार नाही. प्रॉफिट लॉस डेबिट टू डिस्काउंट 1,000. रॉयल्टीज बेटा, रॉयल्टी म्हणजे प्रोडक्शनचा राईट घेणे, त्याला रॉयल्टी म्हणतात. किंवा परचेसचा राईट असतो तो. परचेस किंवा प्रोडक्शनचा राईट, हक्क खरेदी करणं म्हणजे हा परचेस किंवा प्रोडक्शनशी रिलेटेड खर्च आहे. कुठे येईल बेटा परचेस किंवा प्रोडक्शनचा खर्च? रॉयल्टीज ट्रेडिंग मध्ये 700 700 रुपये. ओके. त्यानंतर बेटा रेंट. खर्च एक ॲसेट आहे. खर्च ट्रेडिंग वाला आहे का? नाही. कुठं लिहिणार? प्रॉफिट लॉस मध्ये. किती आहे रेंट रे? रेंट आहे बेटा 1,900. सॅलरीज खर्च का ॲसेट? खर्च. ट्रेडिंग वाला आहे का? यस. नाही बेटा ट्रेडिंग वाला नाही आहे. सॅलरी हा प्रॉफिट लॉस वाला खर्च आहे. प्रॉफिट लॉसच्या डेबिटला याच्यावर ॲडजस्टमेंट आहे इनर कॉलम मधल्या 3,000, 1 लाईन ब्लँक. वेजस. वेजस म्हणजे वर्कर्सचं पेमेंट. आणि वर्कर कोणतं काम करतात? वर्कर प्रोडक्शनचं काम करतात. मग प्रॉफिट लॉसचा खर्च आहे का? ट्रेडिंग. ट्रेडिंगचा खर्च आहे. ट्रेडिंगच्या डेबिटला इनर कॉलम 800, याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. इन्शुरन्स खर्च एक ॲसेट आहे. खर्च. ट्रेडिंग वाला आहे का? नो. मग कुठलं आहे? प्रॉफिट लॉस वाला. याच्यावर ॲडजस्टमेंट आहे बेटा इनर कॉलम मधला 1,500 1500 रुपये, एक लाईन ब्लँक. ड्रॉविंग्स. ड्रॉविंग्स कॅपिटल मधनं लेस करतो बेटा, त्यासाठी आधी कॅपिटल लिहू आपण. कॅपिटल कुठं असतं रे? लायबिलिटी साईडला. रीना. रीनाचं कॅपिटल किती आहे? 50,000. आरतीचं 30. रीनाचं 50,000 इनर कॉलम 3 लाईन ब्लँक. आणि आरती 30,000 इनर कॉलम 3 लाईन ब्लँक. लेस करायचे ड्रॉविंग्स बेटा 2,000 and 1,000. लेस करा त्यांच्या कॅपिटल मधनं. ड्रॉविंग्स 2,000 रीना मधून लेस 48 कॅपिटल लेस ड्रॉविंग्स. आरतीची किती आहे रे? आरतीची ड्रॉविंग्स दिसते 1,000.
29,000 इनर कॉलम. ड्रॉविंगच्या नंतर काय, कॅश ॲट बँक 11,500, कॅश इन हँड 2,000. दोन्ही ॲसेट आहेत बेटा. कॅश ॲट बँक ॲसेट साईड 11,500 आणि कॅश इन हँड किती आहे बेटा, 2,000, 2,000 रुपये. डेबिट साईड पोस्ट करून झाली. डेबिट साईड पोस्ट करण्यात कुणाला डाऊट आहे का, नाही. चला बेटा, क्रेडिट साईड, क्रेडिट बॅलन्सेस, सेल्स पोस्ट केलेत. क्रेडिटर्स इन्कम की लायबिलिटी रे, लायबिलिटी. लायबिलिटी साईडला आल्या क्रेडिटर्स. किती आहेत क्रेडिटर्स, 25,700, 25,700. इनर कॉलम मध्ये एक लाईन ब्लँक. परचेस रिटर्न ऑलरेडी लिहिलेत. RDD शेवटी घेऊयात आपण. डिस्काउंट आणि कमिशन बेटा. डिस्काउंट क्रेडिट बॅलन्स आहे, इन्कम असेल का लायबिलिटी, इन्कम असेल. प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला बाय डिस्काउंट 50 रुपीज आणि कमिशन इन्कम असेल का लायबिलिटी, तर हे सुद्धा इन्कम असेल. प्रॉफिट लॉस क्रेडिट बाय कमिशन 250, 250. चालेल. तर पोस्टिंग संपला बेटा. फक्त एक आयटम RDD नावाचा आपण पोस्ट नाही केला. RDD नावाचा एक आयटम आपण पोस्ट केलेला नाही. ठीक आहे, तो शेवटी घेऊयात आपण. चालेल. ॲडजस्टमेंट सोडूयात. पहिले ॲडजस्टमेंट, क्लोजिंग स्टॉक व्हॅल्यूड ॲट 22,000, 22,000 क्लोजिंग स्टॉक आहे बेटा. ओके. क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट, गुड्सचा स्टॉक असतो म्हणून ट्रेडिंगमध्ये एक इफेक्ट. बाय क्लोजिंग स्टॉक 22,000 आणि ॲसेट साईडला सेकंड इफेक्ट, क्लोजिंग स्टॉक 22,000. ओके. क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट बेटा सोडवली आपण. ॲडजस्टमेंट नंबर सेकंड, राईट ऑफ ₹900 फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स अँड क्रिएट प्रोव्हिजन फॉर रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स 1,000. बेटा बॅड डेब्ट्स 900 लेस करायचेत. बॅड डेब्ट्स म्हणजे आपली यायची उधारी बुडाली, उधारी वाढेल का कमी होईल रे, कमी होईल. उधारी म्हणजे डेटर्स, 900 डेटर्स मधनं लेस करा, 39,100 राहिले. आणि लगेच तिथंच सांगितलेत RDD लेस करा बेटा 1,000. इनर कॉलम मध्ये 38,100. ओके. सेकंड इफेक्ट बॅड डेब्ट्सचा आणि RDD दोन्ही आपले लॉस आहेत. म्हणजे प्रॉफिट लॉसच्या डेबिटला सेपरेट लिहायचं का जुन्या बॅड डेब्ट्समध्ये ॲड करायचे, जुन्या बॅड डेब्ट्समध्ये ॲड फर्दर बॅड डेब्ट्स. किती तर बॅड डेब्ट्स 900 आणि ॲड न्यू RDD 1,000. टोटल किती होईल 2,400. तर बेटा करंट इयरच्या बॅड डेब्ट्स आणि RDDची जी टोटल येईल त्यातनं लास्ट इयरची RDD म्हणजे ट्रायल बॅलन्स मधली RDD लेस करायची असते. मी यातनं लेस करा ओल्ड
RDD 800. पॉझिटिव्ह आन्सर आलं बाहेरल्या, निगेटिव्ह आलं तर अपोजिट साईडला लिहा. पॉझिटिव्ह येते बाहेरल्या 1600. ॲडजस्टमेंट नंबर 4 बेटा. ॲडजस्टमेंट नंबर 4. क्रिएट provision for discount on debtors at the rate of 3% and creditors 5%. डिस्काउंट काढायचं आहे बेटा डेटर्स आणि क्रेडिटर्सवर. मला एक सांगा, डेटर्स काय आणि क्रेडिटर्स काय? डिस्काउंटमुळं जगातली कुठलीही अमाऊंट व्हॅल्यू वाढत असते का कमी होत असते? तर डिस्काउंटमुळं व्हॅल्यू कमी होत असते बेटा. व्हॅल्यू कमी होणं म्हणजे ॲड करणं का लेस? लेस करणं बेटा. लेस करा डेटर्समधनं. लेस डिस्काउंट ऑन डेटर्स किती आहे रे? 3%. 38,900च्या 3% किती येईल? 38,900च्या 3% 1143. 1143 less reserve for discount. बाहेर किती येईल रे मग? 36,957. 36,957. सेकंड इफेक्ट बेटा, डेटर्स आपली ॲसेट होती आणि या डिस्काउंटमुळं ती ॲसेट वाढली का कमी झाली आहे? कमी झाली आहे. ॲसेट कमी होणं आपला प्रॉफिट का लॉस? लॉस. मग लॉस कुठं लिहिणार? प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स 1143. 1143. आलं सगळ्यांच्या लक्षात? ठीक. आणखी कशावर डिस्काउंट आहे रे? क्रेडिटर्सवर. बेटा डेटर्स असो किंवा क्रेडिटर्स असो, ओके, डिस्काउंटमुळं कुठली व्हॅल्यू वाढते का कमी होते? कमी होते. क्रेडिटर्समधनं लेस करा. रिझर्व फॉर डिस्काउंट 1285. 1285. 1285 बेटा. बाहेर किती येईल? 24,415. 24,415. 24,415. बेटा क्रेडिटर्स आपली ॲसेट आहे का लायबिलिटी आहे? लायबिलिटी आहे. ही लायबिलिटी वाढले का कमी झाले रे? 25ची 24 झाली म्हणजे कमी झाली आहे. लायबिलिटी देणं कमी होणं आपला प्रॉफिट का लॉस? तर प्रॉफिट. कुठं लिहिणार प्रॉफिट? क्रेडिटला. रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स 1285. 1285. 1285. ॲडजस्टमेंट नंबर 3 नवीन होती कधी बेटा? 4. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस वेजेस 700, सॅलरीज 800. आउटस्टँडिंग काहीही असेल तर त्या पर्टिक्युलर आयटममध्ये ॲड होतं का लेस रे? ॲड. वेजेसमध्ये ॲड करा. आउटस्टँडिंग 700, बाहेर 1500 वेजेस. आणखीन आउटस्टँडिंग आहे सॅलरी बेटा. सॅलरीमध्ये ॲड करा आउटस्टँडिंग 800, बाहेर सॅलरी 3800. सेकंड इफेक्ट बेटा, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहेत द्यायचे असतील, लायबिलिटी. आउटस्टँडिंग वेजेस 700 आणि आउटस्टँडिंग सॅलरीज 800.
700 and 800 झालं. चला पुढे बेटा. ॲडजस्टमेंट नंबर 5. Insurance is paid for 15 months with effect from 1st April 18. बेटा इन्शुरन्स एकदाच त्यांनी दिलाय 15 महिन्याचा. इन्शुरन्स एकदाच त्यांनी दिलाय 15 महिन्याचा. आलं लक्षात तुमच्या. कधीपासून? एप्रिल 18 पासून. आपलं वर्ष संपत आहे मार्च 19 ला. ह्याचा अर्थ एप्रिल 18 ते मार्च 19 12 महिने ह्या वर्षातले आहेत. टोटल खर्च दिलाय 15 महिन्याचा, त्यातले 12 महिने ह्या वर्षातले आहेत. ह्याचा अर्थ पुढच्या किती महिन्याचा दिला रे? 3 महिन्याचा. पुढच्या पिरियडचा खर्च दिला तर आपण त्याला प्रीपेड म्हणतो. कॅल्क्युलेशन बघा बेटा, आधी कॅल्क्युलेशन करा. कॅल्क्युलेशन ऑफ प्रीपेड एक्सपेन्सेस सॉरी इन्शुरन्स इज इक्वल टू प्रीपेड इन्शुरन्स किती असेल तर 1500 टोटल आहे. हा किती महिन्याचा आहे? तेवढ्या महिन्यानं डिवाइड करायचं 15 गुणिले किती महिन्याचा प्रीपेड आहे हे आपण काढावं लागतं बेटा 3 महिन्याचा. म्हणजे प्रीपेड इन्शुरन्स येईल 300 रुपीज. इन्शुरन्समध्ये ॲड करणार का लेस रे? लेस. प्रीपेड 300 बाहेर 1200 आणि सेकंड इफेक्ट बेटा प्रीपेडचा असेट साईडला प्रीपेड इन्शुरन्स. कॅल्क्युलेशन बघा बेटा, प्रीपेड इन्शुरन्स 300 रुपीज. ओके. लास्ट ॲडजस्टमेंट बेटा, डेप्रिशिएट लँड अँड बिल्डिंग ॲट द रेट ऑफ 5%. डेप्रिशिएशन आहे बिल्डिंगवर. बिल्डिंगमध्ये ॲड करणार का लेस? लेस. डेप्रिशिएशन 1250 5% आहे बेटा. म्हणजे बाहेर 23,750 23,750. सेकंड इफेक्ट आहे डेप्रिशिएशनचा. डेप्रिशिएशन आपला लॉस आहे म्हणून प्रॉफिट लॉसच्या डेबिटला डेप्रिशिएशन 1250. ओके. लास्ट बेटा, रीना अँड आरती आर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन देअर कॅपिटल रेशो. बेटा इथं प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला नाही आहे. त्या दोन पार्टनर त्यांच्या कॅपिटलच्या रेशोमध्ये प्रॉफिट शेअर करणार आहेत. मग आपण आधी रेशो काढून घेऊयात. ही ॲडजस्टमेंट नाही, इन्फॉर्मेशन आहे बेटा. वर्किंग नोटला कॅल्क्युलेशन ऑफ प्रॉफिट शेअरिंग रेशो. प्रॉफिट शेअरिंग रेशो. प्रॉफिट शेअरिंग रेशो बेटा. कॅल्क्युलेशन ऑफ प्रॉफिट शेअरिंग रेशो. त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो कोणत्या रेशोमध्ये त्यांनी शेअर करणार आहेत बेटा? कॅपिटल रेशोमध्ये. त्यांचं कॅपिटल काढा बरं. कॅपिटल बघा, कॅपिटल कोण कोण आहेत? रीना आणि दुसरी कोण आहे? आरती. रीनाचं कॅपिटल होतं 50,000 बेटा आणि आरतीचं कॅपिटल होतं 30,000 रुपये. याचा रेशो काढायचा आहे. कॉमन झिरो जातील बेटा. याचे 4 झिरो गेले, याचे 4 किती उरले? 5 आणि 3.
हे आणखीन कशानं कटतात का बघा. जर कटत असतील तर आणखी शॉर्ट करा, नाहीतर तेच ठेवा. कटतात का नाही, यांचा रेशो आला 5:3, म्हणजे 5/5 + 3 8 आणि 3/8. प्रॉफिट वाटताना ह्या रेशोमध्ये वाटायचे. संपला प्रॉब्लेम बेटा. हिडन ॲडजस्टमेंट कोणती आहे का, नाही. क्लोज करू आपण. ओके, क्लोज करायचं बेटा. कोणती टोटल मोठी येते, क्रेडिट. 79,200 79,200 to gross profit carried down. Gross profit carried down. 79,200 मधनं डेबिट टोटल लेस करा बेटा. 23,900 23,900 23,900. तो प्रॉफिट कुठे येईल बेटा, खाली क्रेडिटला. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 23,900. प्रॉफिट लॉसची टोटल 23,900 मध्ये 50, 250 आणि 1,285 प्लस करा 25,485. 25,485. 25,485. 25,485. त्यातनं डेबिट टोटल मायनस करा बेटा. डेबिट टोटल मायनस करा. नेट प्रॉफिट येईल 13,592. टू नेट प्रॉफिट 13,592. 13,592. 13,592. हा प्रॉफिट वाटून द्यावा लागेल बेटा रेशोमध्ये. रीना 13,592 इंटू 5/8 आणि आरती 13,592 इंटू 3/8. 5/8 आणि 3/8 इंटू 5/8 8495. 8495 5097. 5097. ओके. चला बेटा, हा प्रॉफिट ऍड होईल यांच्या कॅपिटल मध्ये. ऍड नेट प्रॉफिट 8495. कॅपिटलची टोटल 56,495. आरतीमध्ये ऍड नेट प्रॉफिट 5097. 34,097. 34,097. बैलेंस शीट टोटल करा बेटा. बैलेंस शीट टोटल 116.
116,507. 1,16,507. 116,507. बरोबर आहे का रे? ठीक आहे, टॅली होतं बेटा. गुड. तर आज मी तुम्हाला एक होमवर्क देतो. बेटा पेज नंबर 45 काढा. पेज नंबर 45. प्रॉब्लेम नंबर 9 तुम्हाला होमवर्क देतो मी आज. काय नवीन आहे का त्याच्यामध्ये? क्रांती अँड सुमंगला आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन देअर कॅपिटल रेशो. सेम कॅपिटल रेशो आहे बेटा. ट्रेडिंग प्रॉफिट लॉस बनवायचं आहे. ट्रायल बॅलन्समध्ये काही नवीन, काहीच नवीन नाही आहे. ॲडजस्टमेंट बेटा, क्लोजिंग स्टॉकची कॉस्ट प्राईस आणि मार्केट प्राईस दिली आहे. कोणती लिहायची? लेस असलेली 32 का 28. इन्शुरन्स जूनपर्यंतचा दिला आहे, म्हणजे सेम आत्ताच्यासारखं 3 महिन्याचा प्रीपेड असेल, काढता येईल तुम्हाला. नेक्स्ट आउटस्टँडिंग आहे. फोर्थ ॲडजस्टमेंट, प्लांट अँड मशिनरी रिड्यूस झाली आहे. रिड्यूस झाले म्हणजे डेप्रिशिएशन बेटा. अमाऊंट दिले 13,000 डेप्रिशिएशन. फर्निचरवर डेप्रिशिएशन 5% काढता येईल. फर्दर बॅड डेट्स. लास्ट ॲडजस्टमेंट, गुड्स ऑफ 3,000 डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स. फ्री सॅम्पल्समधून म्हणून गुड्स डिस्ट्रीब्यूट केलेत. गुड्स नाव आलं की एक इफेक्ट कंपल्सरी ट्रेडिंगमध्ये असतो. तिथं काय चेक करतो आपण? गुड्स आल्या का गेल्या ट्रेडिंगच्या क्रेडिटला. आणि सेकंड इफेक्ट बेटा प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. का बरं? तर आपला लॉस आहे म्हणून, किंवा आपण फ्री सॅम्पल्समधनं गुड्स का वाटतो? फ्री सॅम्पल्स म्हणून गुड्स का वाटतो आपण? तर ॲडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी. जाहिरात प्रॉफिट लॉसच्या डेबिटला येईल. ठीक आहे. मग आज आपण बेटा इथंच थांबूयात.